आपल्या सुरेल आवाजानं दशकानुदशकं रसिकांच्या मनावर आपल्या सुरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसलेंनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. आशा भोसलेंच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि संगीतकार सलील कुलकर्णींनी काय म्हटलंय बघूया. मी त्यांची मुलाखत पहिल्यांदा घेतली ती म्हणजे 1980 साली, म्हणजे नुकतीच सुरुवात झाल्याच्या वेळेला मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि नंतर 22 वेळा त्यांनी मला मुलाखत अधिकृत अशी दिली. आणि ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावात नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागात आणि परदेशात सुद्धा एवढं वैविध्यपूर्ण बोलणं त्यांनी माझ्याशी केलेलं आहे. आणि हे करत असताना त्या अगदी मोकळेपणाने बोलायच्या. त्यांनी मलाच एकदा विचारलं की माझ्याबद्दल एवढं भरभरून बोलतोस, दीदीशीही गोडगोड बोलतोस, तुला माझ्यात आणि तिच्यात काय फरक जाणवतो. म्हटलं दीदीबद्दल आदर वाटतो आणि आपल्याबद्दल जिव्हाळा वाटतो. 11,000हून अधिक गाणी होती त्यांची, तर ती त्यांना तर पाठ होतीच, समोरच्याला किती पाठ आहेत हे त्या जाणून घ्यायच्या. म्हणजे पक्कं चेक केल्याशिवाय नव्हत्या बोलत. आपल्याबद्दल खरंच प्रेम आहे, आपल्या गाण्याबद्दल खरंच त्यांना आपुलकी आहे का हे त्या चेक करायच्या सगळ्यांशी. माझ्याशी तर करायच्या. माझ्या घरी बिरी आल्या, जेवण केलं आहे, त्यांना गाण्या इतकंच खाणं हा अत्यंत आवडीचा भाग होता. आणि उत्तम स्वयंपाक करायचं आणि मला म्हणायचं जेवायला ये. म्हटलं मी शाकाहारी आहे हो. ते म्हणले का मला शाकाहारी येत नाही असं वाटतं का. असं म्हणून त्यांनी मला शाकाहारी पण करून खिलवलं आहे. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे हो. ती बाई कुठे, आपण कुठे. आशाताईंचं आपण म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यावर अनेक लोकांनी डॉक्टरेट केलीच, पण परत डॉक्टरेट व्हावी असं त्यांचा प्रवास आहे गाण्याचा. की त्यांचं आधी त्यांची गायकी कशी होती आणि त्यांनी ती कशी बदलत नेली, सगळे प्रवाह स्वतःमध्ये कसे घेतले त्यांनी. पाश्चिमात्य संगीत असेल, गझल गायकी असेल, हे सगळे प्रवाह त्यांनी घेतले. आणि त्याच्यानंतर प्रत्येक संगीतकाराला काय हवं हे त्यांच्या गाण्यात त्या वेगवेगळ्या दिसल्या. मला असं वाटतं की ओ.पी. नय्यर साहेबांबरोबर असलेल्या आशाताई, पंचमदांबरोबर असलेल्या आशाताई, गुलाम अली बरोबरचा अल्बममध्ये असणाऱ्या आशाताई आणि आत्ताच्या A.R. रहमानबरोबर गायलेल्या आशाताई, ह्या वेगवेगळ्याच व्यक्ती वाटायच्या. कारण त्या संगीतकाराला काय हवं हे कळणाऱ्या गायिका होत्या. आणि ह्या सगळ्याबरोबर त्या ज्या नाट्यगीत गायच्या तेव्हा ते दीनानाथांचे संस्कार त्यांच्या गळ्यामध्ये कायम असे समोर यायचे. तर ती एक इन्स्टिट्यूट, एक मला असं वाटतं की ते एक पुस्तक आहे आणि ते तुम्ही जितकं वाचाल तितकं तुम्हाला संगीत अजून कळेल आणि तुम्हाला हेही कळेल की आशाताई काय होते. इतक्या रूपामध्ये भेटणारा आवाज जाणं हे आपल्या घरातलं, मी म्हणलं घरातली व्यक्ती प्रत्येकाला, कारण प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक रसिकाने त्यांना वेगळ्या रूपात ऐकलं आणि तरी आपल्याला असं वाटायचं की या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि तरी गाण्यामध्ये तेच इमान दिसलं. तर आज त्या अष्टनायिका आपल्या आयुष्यातल्या, मला कायम असं वाटतं की एक प्रेयसी, एक आई, एक आजी, एक लहान मूल, आपल्या भारत देशाविषयीची त्यांची गाणी आहेत, देशप्रेमावरची गाणी आहेत, सगळ्या प्रकारची गाणी आहेत. मला असं वाटतं की हा एक चमत्कारच कायम मला वाटलं आशाताई. जेव्हा त्यांना पाहिलं पण आणि ऐकलं पण असं वाटायचं की हा चमत्कारच आहे. आणि असा चमत्कार खरंच शतकातून एकदा होतं. हे दोन्ही व्यक्ती, दीदी आणि आशाताई, यांचं आता नसणं हे खरोखर आपल्या भारतवर्षासाठी संपूर्ण एक कालखंड आपल्यातनं निसटला की काय, एक अख्खा काळाचा तुकडा आता गेला की काय असं वाटतं. दरम्यान आशा भोसलेंनी एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांना गाणं गायला लावलं होतं. महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार 2025 या कार्यक्रमातले हे काही क्षण बघूया. हे तुम्ही गाऊ शकता आता. एक ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना छोड़ कर के दिल अभी
भरा नहीं. मी खरं सांगते, आईची शपथ सांगते, हे घरामध्ये गातात. मोठी बहिणीचा आदेश आहे तर मी तुमचाच हे गातो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.